मोठी पार्श्वभूमी आहे वेगळ्या विदर्भासाठी आणि 27 तारखेपासून त्यांनी संविधान चौकामध्ये आमरण उपोषण जे आहे ते सुरू केलेलं होतं आणि सरकारला इशारा सुद्धा दिला होता की आम्ही आंदोलन करू। 31 तारखेचं अल्टिमेटम देण्यात आलं होतं, त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं। त्यामुळे आज जे आहे आक्रमकपणे वेगळ्या विदर्भाचे जे पदाधिकारी आहेत ते आता रस्त्यावर उतरले। गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू असताना यांचे आंदोलन व्हायचे, त्यामुळे सरकारने कुठेतरी याला गांभीर्याने घेतलं नाही, त्यामुळे चर्चा करण्यासाठी कोणी आले नसेल असं काहीतरी आहे जे दिसून येतं। त्यामुळे जे आहे वेगळ्या विदर्भाचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झाले आणि आज ते रस्त्यावर उतरले आहेत। दिला कैमरा घेतो। मोदी सरकार विदर्भ दो नहीं तो कुर्सी खाली करो। तमाम विदर्भवादियों की सपना दिखा के मोदी सरकार झूठ बोली है, आपको हमारा हक और विदर्भ राज्य मोदी सरकार दो, नहीं तो 2024 में तुम्हारी कुर्सी खाली करो। हमारे ऊपर अन्याय अत्याचार करना बंद करो। विदर्भ के युवकों को यहाँ पे रोजगार नहीं मिल रहा और कारखाने नहीं मिल रहे, उसके लिए स्वतंत्र विदर्भ राज्य देके विदर्भ के युवाओं को यहाँ पे वेगळ्या विदर्भाचे जे आहे आता जे आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहे। आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आंदोलन करते महिला भगिनी जी आहे त्या रस्त्यावर झोपलेल्या आपल्याला पाहायला मिळते आहे। ठिकठिकाणी ज्या चौकामध्ये सध्या जो आहे आरबीआय चौकामध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या पद्धतीने जो आहे गोंधळ उडालेला आहे। काही लोक जे आहे बस समोर सुद्धा आडवे झालेले आपण पाहू शकतो कशा पद्धतीने आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलनाचा जो पवित्र आहे तो त्यांनी घेतलेला होता आणि या सगळ्यामध्ये आज जे आहे आंदोलक आक्रमक झालेले आहे। प्रकाश भाऊ आपल्या सोबत आहे। प्रकाश भाऊ काय सांगाल, आज आक्रमक झालेला आहे, काय कारण आहे? काय आहे जेव्हा सरकार शांततेने ऐकत नाही आहे आवाज, तर त्यावेळेला असं काहीतरी करावं लागणार आहे। गोष्ट अशी आहे की अधिवेशनामध्ये आपण पाहिलं 13 दिवसाचं 14 दिवस अधिवेशन, त्याच्यामधलं सगळं त्यांनी टोटल वाया गमावलं। एकही प्रश्न विदर्भाचा घेतला नाही, तिथे आवाज उठवावा लागला। शेवटी इथे सुद्धा कितीतरी मोर्चे अधिवेशनामध्ये झाले, त्या अधिवेशनाच्या मोर्चांना साधं सामोपचाराने सरकार पुढे जात नाही। 6 दिवस झाले आमचे नेते इथं उपोषणाला बसलेले आहेत, सगळीकडे विदर्भात बसलेले आहेत। कुठेही सरकार किंवा कोणी त्यांचा सक्षम अधिकारी जाऊन या सगळ्या संदर्भामध्ये पाहायला तयार नाही। तर मग गोष्ट अशी आहे, शांततेने गांधीजीच्या मार्गाने जर हे सरकार ऐकत नसेल तर मग आता आम्हाला भगतसिंगाचाही मार्ग येतो। कोणीच बोलायला तयार नाही आहे, तुमच्यापर्यंत कोणताच प्रतिनिधी सरकारचा आला नाही, कोणीच आलेला नाही, कोणी आलेला नाही। साधा कलेक्टरकडून एक मनुष्य येऊन वामनराव चटप जे आमचे 3 वेळेला आमदार राहिलेला मनुष्य आहे, तो काही फालतू मनुष्य आमचा नेता आहे विदर्भाचा, आणि त्याच्यासाठी जर कोणी येत नसेल, बुलढाण्यात कोणी जात नसेल, इथेही आता रोज 2-2, 3-3 दिवस मोर्चे आम्ही पाहतोय, 3-3 मोर्चे रोज गेल्या महिन्याभरापासून बसतात। कोणी कोणाचा प्रश्न ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे। या सरकारचे कान बहिरे झालेले आहेत, डोळे बंद झालेले आहेत। सरकार बहिरे झाला अशा पद्धतीचा आरोप जो आहे वेगळ्या विदर्भासाठी प्रकाश पोरे यांनी केलेला आहे। कुठेही प्रतिनिधी जो आहे तर सरकारच्या वतीने न आल्यामुळे हे आज आंदोलन झालेलं आहे। आतापर्यंत आम्ही शांततेने आंदोलन करत होतो, मात्र आम्हाला आता भगतसिंगाचाही मार्ग वापरता येतो, भगतसिंगासारखं आम्हाला तीव्र आंदोलन करता येतं असा जो इशारा आहे तो देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो आहे। कशा पद्धतीने लोक जे आहे वाहनांवर झोपलेले आपल्याला पाहायला मिळते आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।